हॅलो नमस्कार. माझ्या सर्व लाडक्या ताईंचं, दादांचं आणि छोट्याल्या चिमुकल्या परींचं आणि छोट्याल्या बाळांचं तर सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू. तर चला तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर चला आज आहे ना उद्या गटारी अमावस्या आहे आणि आज आहे मंगळवार. तर म्हणलं चला मंगळवारच्या दिवशी आज शेवटचा मंगळवार आहे म्हणून आज म्हणलं चला आखाड तळावा. तर आखाड तळाय सगळ्यात आधी सगळेजण सगळ्यांना उद्याच्या गटारी अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर व्हिडिओ आपला उद्या येणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला शुभेच्छा गटारी अमावस्याच्या. तर आखाड तुम्ही तळला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर तळला बाबा आखाड. आणि बघा इकडं नैवेद्य पण झालेत माझे. तर बघा अजून भरायचे राहिलेत. तर मी भजे काढलेले तर याचे हे भजे ना मेथीचे येतं. तर सध्या आहे ना मेथी लय भरपूर लय आहे. आणि इकडं बघा एक घाणा पण झालाय, एक घेतलाय. तर असं चाललंय. म्हणलं चला निवद बनवून घ्यावा, थोडेसे खायला होत्या काही असं आहे. तर चला म्हणलं आता पटपट आहे ना सगळं असं मस्त हे करून घ्यावा. सगळं गेले, सगळे पोरं शाळेत गेले, चिकूचे पप्पा पण गेले दूध घालायला. आणि म्हणलं मग चला आपलं पटपट आवरून घ्यावं मस्तपैकी. अजून डोकं विचारायचं राहिले बघा. म्हणलं सगळं आवरल्यावर नंतर निवांत विचारता येईल. कारण की सकाळच्या पारी एवढी गडबड असते, तुम्हाला तर माहीतच असते सकाळचं किती गडबड आणि किती गोंधळ असतो ते. तर चला आता मी पटपट हे भजे काढून घेते आणि नंतर परत तुम्हाला भेटते. आणि मग निवद भरून ठेवते. सगळे निवद भरून झाल्यावर छोकूचे पप्पा ठेवून येत्या. तर माग गाड्या बघ किती वाजले, 9:30 पावणे 10 वाजायला आलेले इथं. आणि गाड्याच्या वरती ते काय ठेवले, पिशवी ठेवलेली. कारण वर तू हुकातून पाणी गळतं, मग ते गाड्याळ्यात आतमध्ये शिरतं म्हणून तसं ठेवलंय. तुम्हाला तसं दिसत असं म्हणतात काय ठेवलंय ताईनी वरती. तर असे चला असो चालूच असते. तर चला घेते पटपट आवरून आता मस्तपैकी. कुकरला डाळ भात लावला होता तर भात पण झालेला आहे आपला. निवद इकडं असे एवढे भरून झालेत. आता फक्त डाळ भात याच्यात टाकायचं राहिलं आहे. तर डाळ भात पण भरून घेते. भाजी केली होती मेथीची मस्तपैकी आणि इकडं वरणाला फोडणी दिले. तर चला आता हे राहिलेलं डाळ भात मी त्याच्यावर टाकून घेते, ठेवून घेते. म्हणजे मग आपले निवद पूर्ण होते ना. आणि हे निवद परत एका डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे छोकूचे पप्पा नंतर घेऊन जाते. तर असे आणि मोकार किचनवरती राडा झाला. आता हा साफसफाई करावा लागेल मला. एवढं सगळा राडा इकडं भांड्यांचा बघा कसा पाळा पडलाय. आता हे सगळं पटपट सगळं आवरून घेते मस्तपैकी. तर चला आता मी पटपट आवरते मग परत तुम्हाला भेटते. वज तर आजीने घेऊन ठेवले गाईसाठी वज इथं. आणि छोकूचे पप्पा इकडंच बघत होते. तर चला आलो वावरामध्ये बाजरीच्या. वाटाण्याला बघा आमच्या किती फुलं पण येतं ना. वाटाणा कसा आहे ह्या दिवशी. उंची नाही वाढत वाटाण्याची कारण वातावरण थोडं वेगळं असते. तर असं आहे. तर चला आपली इकडं एंट्री झालेली आहे. आणि बघा घाई तरी पण डोकं विचारायचं माझं राहूनच गेलं. इथं आल्यावर लक्षात आलं जाऊ दे आता. तसं विचारलं होतं. तर चला आता घेऊ. आणि आता मी काय काय आणलंय बघा. याच्यामध्ये आणलंय बी. आता एवढं वावर खाटय मग म्हणलं चला काहीतरी फेकून देऊ. तर हा पावटा आहे बघा, पावट्याचं बी आहे. काय म्हणलं कोण नाही त्यांना सांगायचं ना तुम्ही. मरू द्या जाऊ द्या, त्यांना कळत नाही का. तर हुसास तिथं गळतोय त्या टिपाडापाशी बघा. सागर भाऊचा त्यांचं आहे. आणि त्यांनी कोण टाकायची तर टाकली नाही. ते व्यवस्थित पॅक नसन केलं त्याच्यामुळे तिथं गळत आहे पाणी. तर असं आहे. चला आता याच्यात हे करायचंय तर तुम्हाला दाखवते मी पावट्याचं बी. वारं भरपूर लई आहे, वातावरण असं आहे, ऊनच नाही आहे. तर बघा हे आहे बघा असं बी. आता ही मी ना याच्यात टाकून देते, बघू कसं येतंय कसं नाही बाजरीत. आणि हा ह्यो पण एक पावट्यावानीचे वाल काहीतरी काळे हे. तर असं आहे. याच्या शेंगा भारी लागतात, त्या चपट्या असतात बघा शेंगा त्याच्या. आणि याच्यात मेथी तेने तर मग मेथी तेनं पण टाकून देऊ. धने मला सापडलेच नाही मग त्याच्यामुळे मी धने आणलेच नाही. म्हणलं जाऊ द्या धने आता उद्या टाकू. तर इकडं आणले मेथी देऊ टाकून म्हणजे मोकळ्या वावरामध्ये. तर असं आहे बघा याच्यामध्ये.
तर चला आधी टाकून घेते मस्तपैकी, आहे की नाही. इकडं डब भरून आणलाय. छकूचे पप्पा आता सगळं आवरल्यावर जाणार आहेत निवड ठेवायला. मी भरून ठेवले. देवपूजा पण झाली, घरच्या देवांना पण नैवेद्य दाखवून झाले. तर चला आता घेते आवरून पटापटा. तर बघा मी आले घरी. फायनली आपली जाळी मारून झाली सगळी इकडं. हे बघा अशी दरवाजा झाला हा असा मस्तपैकी. हे बघा आणि तिकून पण मारून झाली. चला आता तुम्हाला वरची पण दाखवून घेते. तर बघा आपल्या लिंबूनी पण किती छान आणि मस्त फुटली. इकडं गवती चहा, इकडं नारळ हा, आणि तो एक नारळ तर गेलाच तुम्हाला माहितीचे, 2 लावले होते. आणि मका बघा आपली किती छान आणि मस्त मका पण झालेली आहे. तर इकडं पेरू बघा, मोकार पेरूला पेरू खाली साडा किती पडला पेरूचा. तर असं आहे. इकडं आळूची पानं बघा, इकडं मस्तपैकी अशी कशी बघते आमच्याकडं. इथं आपली ही आल्टो. काय करतो रे? बघा मी लावलेला झेंडू, किती छान कलर आहे त्या झेंडूचा. आणि हे हया हळदी कुंकवाचं मिरच्याचं रोप टाकलेलं आहे इथं मस्तपैकी. इथली झालं का सगळं काम झालं आता. तर सगळं काम झालेलं आहे फायनली. कुत्र्याला पण असं मस्त केलंय आमच्या मोतू मोतू मोतू. आणि तिथली बसून हो तिथं बसवली, भारी केला आहे ना. आणि आमच्या मोत्याला बघा किती भारी केली, मस्त जाळी अशी छान आणि मस्त केली. आता कस काय वाघ येईन का रे तुला? बिबट्या येईन काय तुला खायला? बिबट्या येईन आता, नाही यायचा बिबट्या का रे? पर त्याला कुलूप कोंडाचा गट आहे. तर हे आमचं मोत्याचं छोटस घर आणि चावी पण आहे. आमच्या दादानी चावी बिवी. मोत्या मोत्या आता कुलपाच्या आत आहे ना रे. भारी दिसतंय त्याला त्याचं छोटस घर आहे ना. मोत्याला मोत्याचं छोटस घर. आणि हे बघा यांना वाटतं कधी आम्हाला प्यायलाच वाटते. हे बघा कशी करीत्यात, कशी उड्या मारतात. इकडून आहे काय गेट त्याचा दरवाजा मोकळा आहे काय तो त्याच्यात? मग काय वाढलेला आहे ग? अगं बाया तिकडे आता मोत्या मोकळा का कायमचा? मोत्या आता नाही तुला कडी कोंडा. आता त्याला नाड्याला लय हे नाही व्हायचं आहे ना. पळत येईन बरं का त्यो. पप्पा चपाती बिपाती टाकाय जाताना सुटन बर का. पुढे अयो आणि पाणी त्याला बघा. आता ही सिस्टीम चपाती इथून टाळायची, पाणी इथून टाळायचं मग. अयो लय भारी केलंय राव तुम्ही. आता बघा आता इथून पाणी त्याला लय मोठं असले चपाती इथून टाळायची, पाणी इथून मग गेली वाटायचं. इथं ठेवायचं, पाण्याचं निघून वाटायचं. हा ना. लय भारी सिस्टिमेट केलंय राव. आता आता मोत्या त्याला आज भारी वाटत असन. बाहेरच नाही आम्ही उघडत राहिलो होतो, ते बाहेरच यायला हातच बसला. ते शिमिटाने खालचं पॅक करायचं ना, ते शिमिटाने लिपून घ्यायचं ना. ते भारी केलंय राव. लय मस्त झालं बरं का. मी आज जातो बाहेर, पाणी देशील का म्हणजे? ते पाणी नाही आत कुठं त्याला लगेच नाही पाणी प्यायचं. थांब भाग चपाती ठेवल्यावर मग